नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्र सरकार लवकरच आता महा-आय-डी नावाचे एकात्मिक डिजिटल ओळखपत्र सुरू करण्याच्या तयारीत असल्याची एक महत्त्वाची आता माहिती समोर आलेली आहे. जर ही व्यवस्था पूर्णपणे लागू झाली, तर नागरिकांना विविध सरकारी योजना, सेवा आणि अनुदानासाठी वारंवार वेगवेगळी कागदपत्रे जी आहेत ती आता जमा करण्याचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकणार आहे. ओके. तर चला तर मग आपण महा-आय-डी नेमकं आहे तरी काय? त्याचा नागरिकांना काय नक्की फायदा होणार आणि ही व्यवस्था कशी नक्की काम करणार? हे एक-एक करून अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिला पॉईंट जर बघितला तर महा-आय-डी म्हणजे नेमकं काय? तर आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महा-आय-डी म्हणजेच की एक नागरिक एक महा-आय-डी या संकल्पनेवर आधारित डिजिटल ओळख व्यवस्था यामध्ये असणार आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकासाठी एक एकात्मिक डिजिटल ओळख क्रमांक तयार करण्याची संकल्पना आहे आणि जो हा क्रमांक आहे तो नागरिकाच्या आधार क्रमांकाशी जोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे आणि याच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये उपलब्ध असलेली नागरिकांची संबंधित माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओके. तसेच जर आता यामध्ये जर आपण बघितल्या गोष्टी दुसरा पॉईंट जर आपण बघितला तर आता सध्या एखाद्या सरकारी योजनेसाठी अर्ज करताना अनेक वेळा नागरिकांना वेगवेगळी कागदपत्रे जमा करावी लागतात. उत्पन्नाचा दाखला असेल, जात प्रमाणपत्र असेल, शैक्षणिक कागदपत्रे, आधार आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पुन्हा पुन्हा पडताळणी यामध्ये करावी लागते. महा-आय-डी प्रणाली लागू झाल्यास आधीच उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पात्रता तपासण्याची प्रक्रिया जी आहे ती अधिक सोपी आणि जलद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की नागरिकांचा कागदपत्रांचा त्रास कमी करण्याचा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके. आता यामध्ये जर आपण बघितलं तर एकाच डिजिटल ओळखीमधून अनेक सरकारी सेवा. ओके. आता हा एक पॉईंट आहे म्हणजेच की महा-आय-डीचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे की एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून अनेक सरकारी सेवा आणि योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक योजनेसाठी नागरिकांना पुन्हा पुन्हा आपली माहिती जी आहे ती देण्याची गरज कमी होऊ शकते. यामुळे सरकारी सेवांची प्रक्रिया अधिक डिजिटल आणि नागरिकांसाठी सोपी होण्याची यामध्ये शक्यता असणार आहे. ओके. तसंच आता यामध्ये जर आपण बघितलं तर सरकारी योजनांचा लाभ देताना संबंधित व्यक्ती त्या योजनेसाठी नक्की पात्र आहे का हे सुद्धा तपासणे महत्त्वाचे असते. तर आता महा-आय-डीच्या माध्यमातून होणार काही नागरिकांची संबंधित माहिती एकत्रित उपलब्ध झाल्यास पात्रता तपासणी अधिक जलद आणि अचूक करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे पात्र नागरिकांना योग्य योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होऊ शकते. ओके. तसेच या डिजिटल व्यवस्थेचा आणखीन एक संभाव्य फायदा म्हणजेच की नागरिकांच्या उपलब्ध माहितीनुसार तो किंवा ती कोणत्या सरकारी योजनांसाठी पात्र ठरू शकते याची माहिती देण्याची व्यवस्था सुद्धा यामध्ये निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखादा नागरिक शेतकरी असेल, विद्यार्थी असेल किंवा एखाद्या विशिष्ट आर्थिक गटात येत असेल तर त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती डिजिटल माध्यमातून मिळू शकते. यामुळे अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. ओके. तसेच यामध्ये जर आपण आणखीन एक पॉईंट बघितला तर महा-आय-डीची संकल्पना प्रत्यक्षात प्रभावीपणे लागू जर झाली तर विविध घटकांना त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये विद्यार्थी विशेष करून, शेतकरी विशेष करून, ज्येष्ठ नागरिक, महिला उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांचा समावेश होऊ शकतो. मात्र प्रत्येक योजनेचे स्वतंत्र पात्रता निकष यामध्ये लागू राहतील. ओके. तसेच आता महा-आय-डीची अंमलबजावणी कशी होणार हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ह्याचं उत्तर जर द्यायचं झालं तर उपलब्ध माहितीनुसार महासारथी या पोर्टलच्या माध्यमातून ही जी संकल्पना आहे ती राबवण्याचा आता यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. यामागे वन स्टेट वन पोर्टल म्हणजेच की एक राज्य एक पोर्टल अशी संकल्पना असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये राज्यातील विविध सरकारी सेवा आणि सुविधा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा उद्देश आहे यामध्ये. ओके. तसेच या डिजिटल प्रणालीमध्ये नागरिकांशी संबंधित विविध प्रकारची माहिती एकत्रित करण्याची संकल्पना आहे. यामध्ये उदाहरणार्थ उत्पन्नाची माहिती, जात संबंधित माहिती, शैक्षणिक माहिती, वाहनाशी संबंधित माहिती आणि नागरिकांनी घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या माहितीचा यामध्ये समावेश होऊ शकतो. यामुळे वेगवेगळ्या विभागांमधील माहितीचा वापर करून सरकारी सेवा देण्याची प्रक्रिया अधिक समन्वयित करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आता डिजिटल लॉकरशी याची जोडणी याबद्दलची एक अपडेट आहे ती म्हणजेच की आता महा-आय-डीशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिजिलॉकर. आता उपलब्ध माहितीनुसार महासारथी फॅमिली आय-डी डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांना त्यांची कौटुंबिक ओळख डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. भविष्यात आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित माहिती डिजिटल माध्यमातून वापरणे अधिक सोपे
होण्याची शक्यता आहे. ओके, आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजेच की नागरिकांची इतकी माहिती एका डिजिटल प्रणालीमध्ये असेल तर तिची किती सुरक्षा केली जाणार आहे. ओके, तर या व्यवस्थित नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता महत्त्वाची बाब असणार आहे. यासाठी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023, आधार ॲक्ट 2016 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 यांसारख्या कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याची भूमिका असल्याचे यामध्ये सांगितले जात आहे. म्हणजेच की नागरिकांची माहिती वापरताना लागू असलेल्या कायदेशीर आणि डेटा सुरक्षा नियमांचे यामध्ये पालन करण्यावर भर असणार आहे. ओके, तसेच आता सर्वात एक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली याबद्दलची अपडेट म्हणजेच की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या आसपास महाआयडी संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. महाआयडीची अंतिम रचना, सर्व सरकारी विभागांची होणारी जोडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी नक्की कधी आणि कशी होणार याबाबत सविस्तर अधिकृत माहिती अजून तरी अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे. यामुळे सध्या उपलब्ध माहितीच्या आधारावर महाआयडीला प्रस्तावित लवकरच येणारी डिजिटल व्यवस्था म्हणून पाहणे आता योग्य ठरेल. तर मित्रमंडळींनो, आजच्या अपडेटचा तुम्हाला पूर्ण आढावा मी तुम्हाला सांगितलेला आहे. एक एक करून महाआयडी म्हणजेच की एक नागरिक एक महाआयडी या संकल्पनेवर आधारित एकात्मिक डिजिटल ओळख व्यवस्था असते. ओके, यालाच आपण महाआयडी म्हणतो. आणि ही जी ओळख आहे ती आधारशी जोडण्याची संकल्पना असून विविध सरकारी विभागांमधील संबंधित माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि यामुळे सरकारी योजना आणि सेवांसाठी वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरजसुद्धा कमी होऊ शकते. तसेच एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून अनेक सरकारी सेवांसाठी अर्ज करणे सुद्धा सोपे होण्याची शक्यता आहे. आणि नागरिकांची पात्रता तपासणे अधिक जलद होऊ शकते आणि नागरिकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्याची सुद्धा यामध्ये शक्यता आहे. आणि ही जी व्यवस्था आहे ती महासारथी पोर्टल आणि वन स्टेट वन पोर्टल या संकल्पनेशी जोडली जात असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. तसेच महासारथी फॅमिली आयडीची डिजी लॉकर शी जोडणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये नागरिकांच्या माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी संबंधित डेटा संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांचे पालन करण्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, स्वातंत्र्य दिनाच्या आसपास महाआयडी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अंतिम रचना जी आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अधिकृत सविस्तर माहिती अजून तरी अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे. म्हणूनच महाआयडी प्रत्यक्षात कधी सुरू होणार, नागरिकांना आयडी नक्की कसा मिळणार हा आणि कोणत्या सरकारी सेवा त्याला जोडल्या जाणार याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत. आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.